हॅलो एव्हरीवन, मी जागृती इंगळे. मी डॉक्टर दीपक केळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे. आज आपण एन्झायटी म्हणजेच चिंता याविषयी माहिती पाहूया. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीविषयी घाबरतो किंवा काळजी करतो त्यावेळेला निर्माण होणारी भावना म्हणजे चिंता होय. ही एक मानवी नैसर्गिक भीती किंवा भीतीची भावना आहे. त्यानंतर व्यक्ती शांत होतो. तर चिंता म्हणजे भीती, अस्वस्थता किंवा भीतीची भावना, ज्यालाच एन्झायटी आपण म्हणूया. चिंता ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जी आपल्याला संभाव्य धोक्यापासून बचावासाठी निर्माण झालेली भावना असते. आता या चिंतेची आपण लक्षणे पाहूया. तर चिंतेची मानसिक लक्षणे काय आहेत आपण ते पाहूया. चिंताग्रस्त व्यक्तींच्या हृदयाचे ठोके वाढणे हे एक चिंतेचं लक्षण आहे. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे हे सुद्धा चिंतेचे एक लक्षण आहे. चिंतेमध्ये व्यक्तीचे स्नायू ताणले जातात. त्यानंतर चिंतेमध्ये व्यक्तीचे हातपाय थरथरणे, त्याच पद्धतीने पोटदुखी सुद्धा व्यक्तीला चिंतेमध्ये जाणवू शकते. याच प्रकारची लक्षणे किंवा इतरही लक्षणे यामध्ये जाणवू शकतात. आता आपण चिंतेची मानसिक लक्षणे पाहूया. तर चिंतेच्या मानसिक लक्षणांपैकी पहिलं मानसिक लक्षण म्हणजे नकारात्मक विचार येणे, झोप न येणे, शिवाय चिंताग्रस्त व्यक्तीला सतत भीती वाटणे आणि एकाग्रता कमी होणे या पद्धतीची मानसिक लक्षणे आणि इतरही लक्षणे चिंतेमध्ये जाणवू शकतात. चिंता ही जरी नैसर्गिक असली तरीही याचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर फार नकारात्मक पद्धतीने होतो. तर वेळीच यावर उपचार करणे गरजेचे आहे. चिंताग्रस्त लक्षणांची जाणीव असणे गरजेचे आहे. तर या चिंतेवर उपचार होऊ शकतात. नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण चिंतेवर उपचार घेऊ शकतो. डॉक्टर दीपक केळकर हे गेल्या 41 वर्षापासून अशाच अनेक मानसिक आजारांवर उपचार देत आहेत. डॉक्टर दीपक केळकर हे मनोविकार तज्ज्ञ, सेक्स रोग तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि संमोहन तज्ज्ञ आहेत. येथे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन उपचार घेऊ शकता आणि अशाच अनेक मानसिक आजारांवर उपचार घेण्यासाठी डॉक्टर दीपक केळकर यांचे केळकर हॉस्पिटलला तुम्ही भेट देऊ शकता. डॉक्टर दीपक केळकर यांचं केळकर हॉस्पिटल हे रामदास पेठ, अकोला येथे आहे. तर अशाच अनेक मानसिक आजारांवर उपचार घेण्यासाठी डॉक्टर दीपक केळकर यांच्या केळकर हॉस्पिटलला तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद.